ओके, वेलकम बॅक ऑल ऑफ यू. आज आपण शिकणार आहे डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ ही 11वीच्या सिलेबसमधली कन्सेप्ट आहे, पण आपल्याला 12वीमध्ये एक दोन टॉपिकमध्ये यूज करावी लागते. न्यूमरिकल सॉल्व करायसाठी रॉल्स लॉमध्ये पण तिथं आहे. रॉल्स लॉमध्ये कंपोजिशन ऑफ वेपर फेज या पॉईंटमध्ये. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा 11वीची ती कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. हे लेक्चर 11वीच्या मुलांसाठी पण फायद्याचं आहे आणि 12वीच्या तर आहेच. डाल्टन्स लॉ. डाल्टन्स लॉ काय सांगतो बघा. डाल्टन्स लॉ काय सांगतो, एकच मिनिट. डाल्टन्स लॉ काय सांगतो, एखादा समजा क्लोज्ड कंटेनर आहे. काय क्लोज्ड कंटेनर आहे आणि त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गॅस आहेत. एकापेक्षा जास्त गॅस, मग आपण दोन गॅस कन्सिडर करूया. रेड गॅस म्हणलं, याला समजूया आपण गॅस G1. हा कोणता झाला, गॅस G1. एक ब्लॅक फॉन्टनं दाखवतो. ह्याला म्हणूया गॅस G2. काय म्हणूया, G2. गॅस 1 आणि गॅस 2. समजते, एक क्लोज्ड कंटेनर आहे. तर इथं जेव्हा साईडला तू बॅरोमीटर लावणार, म्हणजे प्रेशर मोजायचं मशीन लावणार, बरोबर का, तेव्हा तुम्हाला काहीतरी प्रेशर मिळणार. जे प्रेशर असणार ते गॅस 1चं पण प्रेशर अधिक गॅस 2चं प्रेशर, दोघांचं मिळून प्रेशर असणार, बरोबर. तर हे सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं डाल्टन्स लॉ. तर आपण पहिल्यांदा स्टेटमेंट लिहूया. स्टेटमेंट खूप इझी आहे आणि कन्सेप्ट पण खूप इझी आहे. ओके, पण आपल्याला माहीत पाहिजे, आली पाहिजे. इझी आहे म्हणजे विसरून नाही चालणार, आली पाहिजे. काय असते बघ कन्सेप्ट. दी टोटल प्रेशर, माझ्याबरोबर लिहिलं तरी चालेल तुम्ही. दी टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ, दी टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस. नॉन रिॲक्टिंग गॅसेस म्हणजे काय, ते गॅस एकमेकांबरोबर रिॲक्शन नाही केली पाहिजे त्यांनी. ह्याने हे रेडनं आणि या ब्लॅकने एकमेकांवर रिॲक्शन केली पाहिजे का, नाही, अजिबात नाही. नॉन रिॲक्टिंग गॅसेस. द टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस, टोटल प्रेशर ऑफ मिक्सचर ऑफ नॉन रिॲक्टिंग गॅसेस इज इक्वल टू द sum of partial pressures of individual gases. म्हणजे काय, तर कसं असतंय बघ, आपण हे जेव्हा मिक्सचर घेतो तेव्हा गॅस 1चं पण काहीतरी प्रेशर असणार आणि गॅस 2चं पण काहीतरी प्रेशर असणार. गॅस 1चं पण काहीतरी प्रेशर असणार आणि गॅस 2चं पण काहीतरी प्रेशर असणार. जे गॅस 1चं जे प्रेशर असतं, गॅस 1चं प्रेशर, त्याला आपण म्हणतो P1. काय म्हणतो, P1. आणि गॅस 2चं जे प्रेशर असतो त्याला आपण म्हणतो P2. काय म्हणतो, P2. तर या मिक्सचर मधल्याचं जे वैयक्तिक प्रेशर आहे, इंडिव्हिज्युअल प्रेशर आहे, त्याला म्हणायचं असतं पार्शियल प्रेशर. त्याला काय म्हणायचं असतं, पार्शियल प्रेशर. P1 म्हणजे काय, प्रेशर ऑफ गॅस 1. P2 म्हणजे काय, प्रेशर ऑफ गॅस 2. ह्यालाच आपण वेगळ्या भाषेत काय म्हणतो, P1 इज अ पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 आणि P2 इज अ पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2. पार्शियल हा शब्द का वापरतो, कारण की हे टोटल प्रेशर पैकी असतं, कारण ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला टोटल प्रेशर मिळणार. आणि तेच सांगितलं डाल्टन्स लॉ. काय सांगितलं बघ, द टोटल प्रेशर, त्याला आपण P समजूया. ओके, टोटल प्रेशर काय समजूया, P. द टोटल प्रेशर P is equal to of mixture of non-reacting gases is equal to the sum म्हणजे काय, बेरीज, सम ऑफ पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस. पार्शियल प्रेशर ऑफ इंडिव्हिज्युअल गॅसेस म्हणजे काय, P1 प्लस P2. ॲज सिम्पल ॲज दॅट, बरोबर का. म्हणजे टोटल प्रेशर काढताना आपण एकमेकांची काय करायची, फक्त बेरीज करायची. आणि हे जे P1 असते पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1, P2 म्हणजे पार्शियल प्रेशर. पार्शियलचं स्पेलिंग नीट बघ, पार्शियल म्हणजे पार्ट येते, पार्ट.
टोटल प्रेशरचा हा एक पार्ट, टोटल प्रेशरचा हा एक पार्ट, हे दोन पार्ट मिळून आपल्याला टोटल प्रेशर मिळतंय. म्हणून याला काय म्हणतो आपण, पार्ट असलेलं प्रेशर, पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर म्हणजे गॅस टोटलपैकी गॅस 1चं प्रेशर एवढं आहे आणि टोटलपैकी गॅस 2चं प्रेशर एवढं आहे. मग दोघांची बेरीज केली आपल्याला काय मिळतं, टोटल प्रेशर मिळतं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुला काय काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे बघ. पार्शियल प्रेशर म्हणजे काय समजलं आणि टोटल प्रेशर काय, दोघांची बेरीज. टोटल प्रेशर म्हणजे पूर्ण प्रेशर. हे असतं डाल्टन्स लॉ. हा काय पाहिजे तुला, पार्ट पाहिजे. ओके, तू म्हणजे ह्यात जर डाल्टन्स लॉ काय आहे तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे. टोटल प्रेशर काढायचं असेल तर एकमेकांची बेरीज केली पाहिजे. पण थांबा, ह्याच्यावरून अजून एक डेरिवेशन येते, ते आपल्याला न्यूमरिकलमध्ये यूज करावं लागतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा इथं काही पॉईंट लिहूया बघा. गॅस 1 आहे G1. त्यासाठी आपण काय करूया, गॅस 1चे नंबर ऑफ मोल्स आपण N1 मानले, बरोबर. कंटेनरचं व्हॉल्यूम तर फिक्स ठरलेलंच आहे N1 आणि त्याचं प्रेशर मानलं P1. प्रेशर किती मानलं, P1. जो गॅस 2 आहे, गॅस 2, त्याचे आपण नंबर ऑफ मोल्स मानले N2 आणि पार्शियल प्रेशर काय मानलं, P2. फक्त नवीन काय पॉईंट ॲड केला, नंबर ऑफ मोल्सचा. गॅस 1चे नंबर ऑफ मोल्स N1 आणि गॅस 2चे नंबर ऑफ मोल्स N2. आणि या पूर्ण कंटेनरचं जे व्हॉल्यूम आहे ना, पूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम ते काय म्हणूया, व्ही मानूया. काय म्हणूया, व्ही. मग हे व्ही व्हॉल्यूम कोणाचं झालं, गॅस 1चं पण झालं, गॅस 2चं पण झालं, कारण दोन्ही पण गॅस एकाच कंटेनरमध्ये आहेत. हे व्हॉल्यूम या दोघांसाठी पण. टेम्परेचर किती मानूया, टी मानूया. टेम्परेचर किती मानूया, टी. या पूर्ण वेसलचं जर टेम्परेचर टी असेल तर गॅस 1चं पण प्रेशर टी आणि गॅस 2चं पण प्रेशर टी. ओके, व्हॉल्यूम, टेम्परेचर. हे आर म्हणजे माहीतच असेल तुम्हाला. आर म्हणजे काय सांग, गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. गॅस कॉन्स्टंट आर. आता आरच्या व्हॅल्यू काय, कोणकोणते असतात या चॅप्टरचा तो भाग नाही आहे, कन्सर्न नाही आहे. आपण नंतरच्या टॉपिकमध्ये गॅसियस स्टेटमध्ये ते डिटेलमध्ये स्टडी करतो आरच्या कोणकोणत्या व्हॅल्यू असतात. कारण इथं आर कॅन्सल होणार आहे, आरच्या व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची गरज नाही. म्हणजे गॅस 1 मानला नंबर ऑफ मोल्स N1, प्रेशर P1. गॅस 2 मानला नंबर ऑफ मोल्स N2, प्रेशर P2, पार्शियल प्रेशर. पूर्ण कंटेनरचं व्हॉल्यूम व्ही, म्हणजेच गॅस 1चं पण व्हॉल्यूम व्ही, गॅस 2चं पण व्हॉल्यूम व्ही, टेम्परेचर टी आणि गॅस कॉन्स्टंट आर. ओके, हे क्लिअर झालं असेल. एवढं लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट पार्ट चालू करूया. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. लिहून झाला का तुझा, ओके, गुड. आता काय बघ, तुला याच्या अगोदर एक कन्सेप्ट झाली असेल बघ, आयडियल गॅस इक्वेशन. काय, आयडियल गॅस इक्वेशन. कुणाला आठवतंय का आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, सांगा. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, बरोबर. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय, PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू काय, NRT. मग मला सांग गॅस 1 साठी काय येणार बघ. गॅस 1 साठी फॉर गॅस 1 G1 काय ना बघ, P1V इज इक्वल टू N1RT. व्हॉल्यूम V1 नाही घ्यायचं कारण व्हॉल्यूम सगळ्यांचं सेमच आहे, वीज घेतलंय. RT पण फिक्स आहे, म्हणजे P1 आणि N1च फक्त बदलणार, बरोबर. मग ह्याच्यावरून P1चा काय फॉर्म्युला आला बघ, P1चा N1RT अपॉन V. हा काय आला P1चा फॉर्म्युला, N1RT अपॉन V. आयडियल गॅस इक्वेशन तुला माहीत पाहिजे, माहीत नसेल तर पाठ कर, सिंपल आहे. PV इज इक्वल टू NRT. P म्हणजे प्रेशर ऑफ गॅस, V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट गॅस, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे काय, टेम्परेचर इन केल्विन. ओके, आता फॉर गॅस 2 काय येणार बघ, P2V इज इक्वल टू N2RT. P2V इज इक्वल टू काय, N2RT. ह्याच्यावरून P2चा काय फॉर्म्युला येणार बघ, N2RT अपॉन V. N2RT अपॉन V. ओके, हे मी साईडला का लिहितोय, कारण हे आपल्याला यूज करायचं आहे. हे काय करायचं आहे, यूज करायचं. आता बघ डाल्टन्स लॉ काय सांगतो. डाल्टन्स लॉ काय सांगतो,
total pressure of mixture of gases is equal to the non-reacting gases is equal to the sum of partial pressure of individual gases. म्हणजे दोघांची बेरीज करायची. बरोबर. आता समोर लक्ष दे. हे जे पी प्रेशर असणार पी, ते पी प्रेशर कोणामुळे असणार? पी प्रेशर कोणामुळे असणार सांग? दोघांमुळं. म्हणजे N1 मुळे पण असणार आणि N2 मुळे पण असणार. म्हणजे P1 प्लस P2 ची बेरीज म्हणजे N1 प्लस N2. बरोबर. मग जर इथं सांगायचं झालं फॉर पी, पी म्हणजे काय? टोटल प्रेशर. एक बॉक्स दुसरा बॉक्स, त्याच्यावर काय ना सांग? पी इज इक्वल टू, हे पी आहे, हे टोटल प्रेशर आहे. व्हॉल्यूम तर 20 राहणार. व्हॉल्यूम तर काय राहणार? 20 राहणार. फक्त नंबर ऑफ मोलच्या ऐवजी काय येणार? टोटल प्रेशर आहे, त्याच्यामुळे काय येणार? N1 प्लस N2 येणार. काय येणार? N1 प्लस N2 येणार. आणि इकडे काय येणार? RT. इकडे काय येणार? RT. लक्षात. P इज इक्वल काय? N1 प्लस N2 RT अपॉन V. आता N1 प्लस N2 का केलं? कारण P हे टोटल प्रेशर आहे आणि टोटल प्रेशर हे N1 मुळे पण आहे, N2 मुळे पण आहे. R आणि T आणि V फिक्स आहे. ओके, मग ते कॉन्स्टंट आहेत. आता बघ इथं फक्त व्हॅल्यू पुट करूया. प्रेशरची काय व्हॅल्यू आहे? P1 ची सांग. P1 ची काय व्हॅल्यू आहे? N1 RT अपॉन V प्लस P2 ची काय व्हॅल्यू आहे? सेकंड बॉक्स N2 RT अपॉन V. बरोबर का? मग आपल्याला काय मिळालं सांग? हां, त्यातनं काय कॉमन निघतंय? RT अपॉन V. बरोबर. आणि काय राहिलं? N1 प्लस N2. आला प्रूफ? बरोबर का? म्हणजे जे डाल्टन्सनं सांगितलं होतं ते काय होतं? N1 प्लस N2 RT अपॉन V काय आहे? P आहे. म्हणजे डाल्टन्स लॉ आपण प्रूव्ह केला की बरोबर आहे. काय? दोघांची बेरीज केली की आपल्याला काय मिळते? फायनल आन्सर मिळते. ठीक आहे. हे फक्त एक्सप्लेनेशन झालं डाल्टन्स लॉच की असं असं होतंय म्हणून. दोघांची बेरीज केल्यावर जे आपल्याला उत्तर मिळते तेच काय आहे? पी आहे. आता इथं पुढं पी लिहून उपयोग नाही, कारण ऑलरेडी पी लिहिलं आहे. आपण असं पण म्हणू शकतो टोटल प्रेशर इज इक्वल टू काय? ह्या दोघांची बेरीज केल्या हे मिळालं. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे? पीचा आहे. आपण प्रूव्ह केलं. म्हणजे जे डाल्टन्स लॉनं सांगितलं होतं दोघांची बेरीज केल्यानंतर टोटल प्रेशर मिळतं, ते काय आहे? बरोबर आहे. ओके. एक मिनिट, हे लिहायचं राहिलं असेल. N1 प्लस N2 RT अपॉन V म्हणजेच काय? टोटल प्रेशर. एवढं लिहून घ्या. मग आपण नेक्स्ट पार्ट घेऊया. लिहून झालं? व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके, गुड. आता बघ, हे आपल्याला यूज करायचं आहे. ह्याला मी इक्वेशन 1 म्हणतो, ह्याला मी इक्वेशन 2 म्हणतो आणि याला मी इक्वेशन 3 म्हणतो. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. ओके. आता बघ काय करूया आपण? इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 3 करूया. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 3. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 3 काय मिळणार बघ आपल्याला? P1 अपॉन P इज इक्वल टू P1 अपॉन P. हे बघ, इक्वेशनला इक्वेशननं डिवाइड करताना LHSला LHSनं डिवाइड करायचं असतं, RHSला RHSनं डिवाइड करायचं असतं, म्हणजे माहीत नसेल तर. आता वर काय राहिलं बघ? N1 RT अपॉन V. खाली काय? N1 प्लस N2 N1 प्लस N2 RT अपॉन V. आता काय होणार बघ? हे एकमेकांना कट करणार, कॅन्सल करणार. RTV RTV V म्हणजे RT अपॉन V एकमेकांना काय झालं? कॅन्सल झालं. मग आपल्याला उत्तर काय मिळालं बघ? N1 अपॉन N1 प्लस N2. हा फॉर्म्युला आठवत आहे का रे तुम्हाला? सोल्युशन टॉपिक चालू गेल्या फर्स्ट लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन आणि कॉन्सन्ट्रेशन टर्म्स हे आपण लेक्चर घेतलं होतं. त्या लेक्चरमध्ये N1 अपॉन N1 प्लस N2 हा कशाचा फॉर्म्युला होता? कशाचा फॉर्म्युला होता? मोल फ्रॅक्शन. करेक्ट. म्हणजे हा काय? गॅस 1चा मोल फ्रॅक्शन आहे. गॅस 1चा काय?
मोल फ्रॅक्शन आहे. ह्या सगळ्या कन्सेप्ट अगोदर झालेले आहेत. याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही बघितलेले पाहिजे. हे पहिलं लेक्चर बघितलेलं पाहिजे सोल्युशनचं, मोल इंट्रोडक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता मग काय मिळालं आपल्याला, P1/P इज इक्वल टू काय मिळालं, x1. P1/P इज इक्वल टू काय मिळालं, x1. ह्याच्यावरून पार्शियल प्रेशरचा जर फॉर्म्युला विचारला तर काय येतं बघ, पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला टोटल प्रेशर हे इकडे गेलं इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस इन गॅस फेज. गॅसमध्ये त्याचं काय असते, मोल फ्रॅक्शन असते. सिमिलरली आपण जेव्हा इक्वेशन 2ला 3ने डिवाइड करणार, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 3, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 3, आपण यानं डिवाइड करणार, तेव्हा काय मिळणार बघ, P2/P इज इक्वल टू N2RT/V अपॉन N1 प्लस N2RT/V. इथं काय होतं बघ, इथं पण RT/V काय होतंय, कॅन्सल होतंय. शिल्लक काय राहिलं, N2/N1 प्लस N2. अरे N2 अपॉन टोटल मोल्स, N2 अपॉन, मग हे काय झालं, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 2. बरोबर. मग आता काय होणार, P2/P इज इक्वल टू x2. याच्यावरनं काय आलं बघ, P2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2 इज इक्वल टू, हे टोटल प्रेशर तिकडे गेलं, टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट गॅस. हे जे दोन बॉक्स आहेत ना, हे फॉर्म्युले आपल्याला क्वेश्चनमध्ये यूज करावे लागतात. समजतंय. इथं किरकोळ आहे, म्हणजे सोपी कन्सेप्ट आहे, फक्त रेशो घ्यायचं. हे आपल्याला फॉर्म्युले माहीत पाहिजेत. आयडियल गॅसवरून हे 3 इक्वेशन आले, 1 2 3, हेच मेन आहे. ह्यांची ॲडजस्टमेंट करून ह्याला डिवाइड करून ह्याला डिवाइड करून, म्हणजे P1 काढायचं असेल तर P1 डिवाइड बाय टोटल प्रेशर करायचं, P2 काढायचं असेल तर P2 डिवाइड बाय टोटल प्रेशर करायचं, म्हणजे 1 डिवाइड बाय 2, 1 डिवाइड बाय 3, त्यानंतर 2 डिवाइड बाय 3. ओके, एवढं लिहून घ्या, एवढं लिहून घ्या. मग मी लक्षात फक्त काय ठेवायचं तेवढं शिकवतो. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. एवढं म्हणजे एवढंच राहिलं असेल तुमचं, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या आणि लिहून झालं की मला सांगा. ओके, गुड. लिहून झालं, झालंच असणार. डाल्टन्स लॉमध्ये तू लक्षात काय काय ठेवायचं, म्हणजे जेव्हा तुला कधी कोणी पण विचारलं डाल्टन्स लॉ विषयी तुला काय माहिती आहे सांग, तर तिथे तुला 2 गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. काय बघ, डाल्टन्स लॉ काय सांगतो, प्रेशर ऑफ टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2. म्हणजे टोटल प्रेशर ही इंडिव्हिज्युअल प्रेशरची म्हणजेच पार्शियल प्रेशरची काय असते, बेरीज असते. समज जर गॅस इथं 3 गॅस असेल, G1 G2 G3, आणि त्यांची प्रेशर P1 P2 P3 असते, तर टोटल प्रेशर काय असतं, P1 प्लस P2 प्लस P3. 4 असतील तर P1 प्लस P2 प्लस P3 प्लस P4. असं 10 जरी गॅस असतील तर P1 प्लस 2 3 4 असं करत करत प्लस P10. कळते का, म्हणजे N गॅस असतील तर Pn. हे झालं डाल्टन्स लॉचं सगळ्यात सिंपल. दुसरा डाल्टन्स लॉची कन्सेप्ट काय बघ, हे P1 कसं कॅल्क्युलेट करायचं, P1. तर हे P1 कसं कॅल्क्युलेट करायचं, टोटल प्रेशर गुणुले इनटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1, किंवा असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता डिराईव्ह केलं ते सांगतो. P1 टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1, आणि P2 बरोबर काय, टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 2. एवढे 3 इक्वेशन तुला पाठ पाहिजेत. आता 3 तुला वाटत जास्त होते तर काय, हे तर एक सोपंच आहे, हे कॉमन सेन्स आहे. दोघांची बेरीज तिघांची बेरीज म्हणजे टोटल मिळणार, जेवढे असतील तेवढ्या सगळ्यांची बेरीज. ह्याच्याऐवजी आपण एकच वाक्य लक्षात ठेवायचं. एकच लक्षात ठेवायचं काय, जे यूज करावं लागतं आपल्याला, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस, पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर, partial pressure of gas is equal to total pressure into mole fraction of that gas, mole fraction of
गॅस, मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस हे खूप महत्त्वाचं आहे. मी बॉक्स करतो. ओके, हे तुला क्लिअर पाहिजे. हा बॉक्स पार्ट पाहिजे, हा आणि हा. हे सोपं आहे, दोघांची तिघांची बेरीज करायची. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. आता ही तर एक कन्सेप्ट लक्षात ठेवायची. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस म्हणल्या पण सगळे गॅस असतील तर बरं का, गॅसियस फेजमध्ये. लिक्विड असतील तर ही कन्सेप्ट नाही. लिक्विड असेल तर रॉल्स लॉ आणि फक्त गॅस असेल तर डाल्टन्स लॉ, विसरायचं नाही. आणि जर लिक्विड आणि गॅस दोन्ही असतील तर लिक्विड सोल्युशनसाठी रॉल्स लॉ आणि गॅससाठी डाल्टन्स लॉ. म्हणजे हे कशासाठी आहे, गॅससाठी. म्हणजे जे मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस आहे हे गॅसियस फेजमधलं आहे. कळतंय का? ओके. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. आणि मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी तुम्हाला N1 N2 दिलेले असतात. मग x1 कसा काढायचा सांग. हे फॉर्म्युले झाले. x1 कसा काढायचा, N1 अपॉन N1 प्लस x1 कसा काढायचा, N1 अपॉन N1 प्लस N2. म्हणजे गॅस 1चा मोल फ्रॅक्शन शिकवलेलंच आहे, तरी पण रिव्हिजन घेऊया आता, वेळ आहे आपल्याकडे थोडा. आणि N2 अपॉन N1 प्लस N2. म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1 काढायचं असेल तर N1 अपॉन टोटल मोल्स N1 प्लस N2. आणि मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 2 काढायचं असेल तर N2 अपॉन टोटल मोल्स म्हणजेच N1 प्लस N2. ओके, हे फॉर्म्युला ऑलरेडी झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा डाल्टन्स लॉ असतो. म्हणजे जेव्हा तुला एकच मिनिट, जेव्हा तुला डाल्टन्स लॉ विचारतील तेव्हा तुला दोन गोष्टी सांगता यायला पाहिजेत. काय, टोटल प्रेशर हे पार्शियल प्रेशरचं बेरीज असते. टोटल प्रेशर हे पार्शियल प्रेशरची काय असते, बेरीज असते. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट काय, पार्शियल प्रेशर ऑफ एनी गॅस इज इक्वल टू, पार्शियल प्रेशर ऑफ एनी गॅस इज इक्वल टू टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन. टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 1 इज इक्वल टू टोटल प्रेशर इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 1. पार्शियल प्रेशर ऑफ गॅस 2 इज इक्वल टू टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस 2. ओके, ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे तुला एवढंच माहिती पाहिजे. डाल्टन्स लॉ आता याच्या पुढं 11वीचा तो पॉईंट झाला की त्यानंतर डाल्टन्स लॉ कसा यूज करायचा, दोनच पॉईंट. टोटल प्रेशर, इंडिव्हिज्युअल प्रेशरची बेरीज आणि पार्शियल इंडिव्हिज्युअल प्रेशर किंवा पार्शियल प्रेशरचा फॉर्म्युला काय, टोटल प्रेशर गुणुले मोल फ्रॅक्शन. त्याचंच मोल फ्रॅक्शन. ज्या गॅसचं प्रेशर काढायचं ना, पार्शियल प्रेशर P1 काढायचं असेल तर x1, P2 काढायचं असेल तर x2. ओके, म्हणजे आपण फक्त 20-22 मिनिटांमध्ये डाल्टन्स लॉ पूर्णपणे कव्हर केलेला आहे, पूर्णपणे. एवढं जर तुला क्लिअर असेल तर डाल्टन्स लॉमध्ये तुला काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे, इथं आपण थांबूया. ह्याची जरा व्यवस्थित रिव्हिजन करा बरं का. हे व्यवस्थित रिव्हिजन करून नेक्स्ट लेक्चरला बसा. इथं आपण थांबूया. हॅपी लर्निंग, बाय.